ठीक आहे, तुमच्यापैकी कोणी आहे, कोण कोण डेट कोण कोण करत आहे सध्या? कोणाचीच गर्लफ्रेंड नाही आहे इकडे. तुझी आहे ना? हां, त्याला दे माईक मग. हां, तुला सोपा प्रश्न विचारू आपण, ठीक आहे? काय नाव आहे मित्रा? अरे मजा, एक मिनिट, मजा येईल त्याला यार. एक मिनिट, एक तर तू आयुष्यात जिंकलायस, ठीक आहे? कारण हे सगळे उपट सोडणे कोणाकडेच जातात. काय नाव आहे मित्रा तुझा? चिन्मय. चिन्मय, कधी पासून डेट करतोयस तू? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. कसं चाललंय रिलेशनशिप? हां ठीक आहे, चांगलं चाललंय. चांगलं चाललंय. आता तू किती वर्षाचा आहेस? मी आता 23. अच्छा, म्हणजे लहानच आहेस ना? पहिलं रिलेशनशिप आहे तुझं? नाही, दुसरं तिसरं बघ, ती हा व्हिडिओ पाहणार आहे कधीतरी. हां, तिला माहिती आहे. तिला माहिती आहे. आणि तिचा तू किती आहेस? एक मिनिट, याच्यात काही चुकीचं नाही आहे, मुलींचं पण असू शकतं ना. हां, तू किती आहेस पाहिजे तुला? दुसरा आहेस तू. ठीक आहे. तर खूपच सोपा प्रश्न आहे. तुझी जी पण एक्स म्हणतोय गर्लफ्रेंडला काय बोलतोस प्रेमाने? ते आता इकडे नाही सांग ना. नाव नको सांगूस. निक नेम काय आहे? बबडी असं सांग ना, काहीतरी आहे ना? काय नाही, असं काय नाही. ए, आपलं नातं आता दृढ झालंय ना? असं खोटं नाही. चिन्मय यार, नाव चिन्मय आहे ना? खोटं नको बोलू. सांग. हां, काय बोलता? कधीतरी बोलतो. हां बे बोलतो. बे निकाल बे. ठीक आहे. तर एकदम ऑनेस्टली आन्सर कर हा प्रश्न, ठीक आहे? जर बेच्या बाबांना कळलं की तुमचा हा सीन चालू आहे, हायपोथेटिकल प्रश्न आहे, ठीक आहे? आणि बेच्या बाबांनी तुला घरी बोलवलं आणि म्हणाले, चिन्मय, माझ्या मुलीच्या आयुष्यातनं निघून जायचं आणि हा चेक आहे 1 करोड रुपयाचा. चिन्मय, विचार कर. मग बे येत राहतात, बे सगळे. तर तू काय म्हणशील बेच्या बाबांना? नाही बोलणार. काय म्हणशील? नाही, मला कॅश पाहिजे, चेक नाही. 1.5 करोड मिळतील का नाही म्हणशील तू? नाही. का असं? का म्हणजे एकदम खरं प्रेम आहे की तुला वाटतं की तिचे बाबा मग हुंड्यात देतील 1 करोड? का नाही म्हणशील? गिफ्ट भेटू शकतं ना? हां, गिफ्ट. पण हे तू जेन्युइनली म्हणतोस, ठीक आहे, हा पार्ट इथपर्यंतच टाकू आपण. पण तू जेन्युइनली तुला वाटतं की तू नाही म्हणशील? हो. 5 करोड. 23 वर्षाचा आहेस तू, पूर्ण आयुष्य पडलंय तुझं. मित्र म्हणते, हे घे रे. हा, घोटाळड्या, 100 रुपयासाठी हा बोलशील तू? त्यांच्याकडे 5 असले पण पाहिजे ना. आधी म्हणेन, काका प्रूफ दाखवा. ती थैली आहे